मी पुण्यात राहते, तर मी आज गेलेले शॉपिंग करण्यासाठी मंडईमध्ये. तर आत्ताच राख्यांची दुकानं सुरू झाली आहेत, राख्यांचे स्टॉल होते आणि मग मी सहज विचार करत होते आणि माझ्या एक लक्षात आली गोष्ट ती म्हणजे की आपण दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतो, पण रक्षाबंधन हे कधी सुरू झालं, का सुरू झालं आणि त्याचा इतिहास काय आहे हे मला माहितीच नाही आहे. तर मी घरी आल्यावर थोडंसं सर्च केलं आणि थोड्याशा गोष्टी वाचल्या. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी त्याच्यातून एक कळाली ती म्हणजे महाभारतात जेव्हा कृष्णाला हाताला लागलेलं तेव्हा द्रौपदीनी स्वतःची साडी फाडून त्याच्या जखमेवर बांधलेली, ज्याच्यामुळे रक्त थांबलेलं. तर त्याच्यानंतर कृष्णाने द्रौपदीला वचन दिलेलं की तो तिचं रक्षण करेल नेहमी. आणि त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी याबद्दलचा उल्लेख आहे तो म्हणजे कर्मवती नावाची एक राणी होती आणि तेव्हा तिच्यावर मे बी काहीतरी संकट आलं असेल, ते मी अजून एवढं वाचलं नाही आहे. पण कर्मवती राणीने जो मुघल सम्राट होता हुमायून, त्याला राखी पाठवलेली. म्हणजे तिने एक त्याचं प्रतीक पाठवलं की तू हे ॲक्सेप्ट कर आणि माझं एक भाऊ बनून रक्षण कर. तर तेव्हा मग हुमायूननी सुद्धा कर्मवती राणीचं रक्षण केलेलं. तशा काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तर मी ट्राय केलं की हे मॉडर्न रक्षाबंधनाशी कसं आपण रिलेट करू शकतो. तर मी असं म्हणेल की या सणाला आपण फक्त असं बघण्यापेक्षा की भाऊ बहिणीचं रक्षण करतो असं बघण्यापेक्षा आपण असा विचार केला पाहिजे की रक्षाबंधन हे एक निमित्त काढून आपण म्हणजे भावा बहिणींनी एकमेकांसोबत जास्त वेळ स्पेंड केला पाहिजे त्या दिवशी किंवा करू शकतो. आणि तो एक आपण दिवस घेऊ शकतो की जेव्हा आपण स्वतःचं जे प्रेम आहे किंवा एक भाऊ आणि बहीण दोन्ही साईडनी ज्या जबाबदाऱ्या असतात एकमेकांसाठीच्या, त्याची एक जाणीव करून देणारा हा सण आहे. सो अगदी संरक्षण कर वगैरे असं एवढं नाही, पण आपण हा उत्सव एकमेकांसोबत टाईम स्पेंड करून एकमेकांसाठीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हा उत्सव आपण साजरा करू शकतो आणि करूयात. तर असं इंटरेस्टिंग गोष्ट जी मला आज कळली, सो मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत ती शेअर करावी. आणि माझ्या माहितीत काही चूक झाली असेल किंवा माझ्याकडून काही गोष्ट मिस झाली असेल जी मला माहिती असली पाहिजे रक्षाबंधनाविषयी, तर ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. मला ती वाचायला खरंच खूप आवडेल. सो धन्यवाद.